नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. प्रकाश आंबेडकर, आमदार देशमुख, आमदार पठाण यांना मिळेल का यश? भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीची वंचितसह मोर्चे बांधणी. महापौर पदाचे आरक्षण निघाले, ओबीसी महिला होणार प्रथम नागरिक. भाजप, उद्धव सेना आणि वंचितमध्ये महापौर पदाचे प्रबळ दावेदार. महापौर निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेची वाट. भाजप विरोधक एकत्र राहणार काय? अकोलेकरांना पडला सर्वात मोठा प्रश्न. आशिष पवित्रकार वंचितच्या दरबारी, भाजपची डोकेदुखी वाढली. अपक्ष नगरसेवकाच्या पवित्र्यावर ठरणार सत्तेचे समीकरण. भाजप नेत्यांची 60 पारची घोषणा उडाली हवेत. राज्यात देशात सत्ता असताना 40 आतील भाजप गटाच्या नावाखाली येतील एकत्र. आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेचा पेच आता टोकाला पोहोचला असून शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचे यशवंत भवन हे आज पॉलिटिकल हब झाले होते. भाजप सोडून सर्वच पक्षाचे नेते येथे पोहोचले होते. अकोला महापालिकेत कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. एका बाजूला भाजपने 45 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असतानाच दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना, उद्धव गट, वंचित बहुजन आघाडी, MIM आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी भाजपला रोखण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र होते. प्रकाश आंबेडकर यांच्या घरी सर्वच नेत्यांनी आज जोरदार चर्चा केल्याची माहिती आहे. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी आंबेडकर यांची भेट घेत सत्ता स्थापनेची काँग्रेसची तयारी स्पष्ट केली. इतकेच नाही तर काँग्रेसला कुठलेही पद नको असेही पठाण म्हणाले. आज बैठक हुई, हम सभी लोग बैठे थे, मित्र पक्ष के लोग. बाला साहब अम्बेडकर साहब का जो इंतजार हो रहा था, उनका इंतजार खत्म हुआ. बाला साहब के सामने सब तस्वीर रख दी गई. अब बाला साहब ने कल 11 बजे का समय दिया है और कल 11 बजे आपको तय हो जाएगा कि हम लोग क्या करने जा रहे हैं. किती अंक सोडून पाहिजे, किती नगरसेवक लगभग सभी है हमारे पास में. आज बैठक मध्ये कोण कोण होतं? राष्ट्रवादी थी, शिवसेना थी, अपक्ष थे, कांग्रेस थी, सभी तो थे. अजित पवार राष्ट्रवादी ये के साथ में थे ना, मेरे साथ में गए अभी सब साथ में. हम चिंता की कोई बात नहीं. और कल 11 बजे एक गुड न्यूज मिल जाएंगे आपको. आज महिला महापौर म्हणून ओबीसी साठी राखून झाला आहे. हाँ तो है ना, हमारे पास में, सबके पास में ओबीसी है. हम लोग तय कर लेंगे किसका महापौर बैठाना है. काय होईल उद्या? अब थोड़ा इंतजार तुम भी करो. इतना बड़ा फैसला है. बरीच वेळ चर्चा चालू होती, काय कोणाचा फोन होता काय? नहीं, फाइनल बाला साहब से बात होगी. बाला साहब का आशीर्वाद चाहिए था, बाला साहब का आशीर्वाद मिल गया. अकोला महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण आज घोषित झाले. या आरक्षणात ओबीसी महिला प्रवर्गातील उमेदवाराला महापौर पद मिळणार आहे. नेमके कोण महापौर होणार अशी चर्चा अकोल्यात होत असून पाहूया RRCचा हा विशेष वृत्तांत. महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती पद हे अकोला पूर्वमध्ये राहणार असल्याने महापौर पद हे अकोला पश्चिममध्ये देण्याचा कल भाजपाचा राहील. हे करताना भाजप अकोला पश्चिममध्ये असलेल्या वैशाली शेळके किंवा शारदा खेडकर यांना महापौर पदावर विराजमान करू शकतात. त्याचबरोबर इतरही भाजपच्या नगरसेविका या महापौर पदाच्या प्रमुख दावेदार आहेत. यात प्रामुख्याने रश्मी अवचार यांचे नाव अग्रक्रमावर असून त्यांच्यासह योगिता पावसाळे, सोनाली अंधारे, ॲडव्होकेट कल्पना गोटफोडे, प्राची काकड, निकिता देशमुख, शिल्पा बरोकार यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा रंगली आहे. आरक्षण सोडत झालेली आहे. ओबीसी मध्ये आहेत वैशाली शेळके, शारदा खेडकर, कल्पना गोडफोडे आणि सोनाली अंधारे आणि अवचार. वैशाली मॅडम नक्कीच
आम्ही 10 मधले प्रभागमधले आहे म्हणून आमच्याकडे त्यांचा काहीच त्रास नाही आहे. शेडके मॅडमचा, विलासभाऊ शेडकेंचा पण काही त्रास नाही. अवचारचं नाव दिसते जर अवचारचं नाव दिसतं. बरं, अवचारच का? नाही असं ऐकण्यामध्ये आहे. ऐकण्यामध्ये आहे. बरं, अकोल्याचा महापौर जर अवचार मॅडम झाला तर कुठल्या मुद्द्यांवरती तुम्हाला विकास करायला त्यांना जास्ती आवडेल किंवा तुम्हाला वाटतं की त्या मुद्द्यांवर त्यांनी भर द्यायला पाहिजे? हो, विकासाच्या कामावर भर द्यायला पाहिजे. रश्मी अवचार यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला? चांगलं नाव आहे, काम करणाऱ्या महिला आहेत, वार्ड नंबर 5च्या आहेत त्या. चांगला आहे, विकास होईल त्यांच्या काळात. हो, रश्मी अवचार ताई यांना माझ्याकडून शुभेच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि महिला असल्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. अकोल्यातील महिला सुरक्षित राहावा यासाठी शिवसेना उभाटा गटाने आमदार नितीन देशमुखांनी या ठिकाणी मोठा आव्हान निर्माण केला होता. आणि कॅफेच्या माध्यमातून त्यांचे शोषण होतात आणि इतरही काही महिलांना जे त्रास होतात त्याबद्दल त्यांना या ठिकाणी महापौर पदापासून त्यांना मोठा आव्हान निर्माण झालेला आहे. ते निश्चितच अकोल्याकरांच्या या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन महापौरपद सुनियोजित चालवणार अशी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि चांगला काम करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांच्याकडे संख्याबळ ज्यांना जोडवता येईल त्यांचाच महापौर होईल आणि होणाऱ्या महापौराला आपण शुभेच्छाच देऊ शकतो. आता निवडणुका संपलेल्या आहेत तर जे महापौर होतील ते रखडलेले जे कामं आहेत, ज्या अपेक्षा नागरिकांच्या आहेत त्या अपेक्षांवरती त्यांनी खऱ्या उतरावं आणि त्यांना जे कोणी महापौर होतील त्यांना शुभेच्छाच देऊ शकतो आम्ही. आपल्याला तर कोणी म्हणजे वाटत नाही तसं, परंतु जे चांगले सुशिक्षित आहे अशा लोकांना दिलं पाहिजे. म्हणजे ज्यांना सगळं चांगली माहिती आहे, ज्यांना चांगलं आपल्या अकोल्या शहरासाठी चांगलं ते करू शकतात, विकास करू शकतो, अशा लोकांना दिलं पाहिजे. तरी तुम्हाला कोण वाटतं की अकोल्यात महापौर कोण होईल? मला वाटते वैशाली शेडके ते बेस्ट ऑप्शन आहे बीजेपीचं. ऑप्शन का? नाही, 100% फक्त वैशाली शेडके. नहीं ऑप्शन नहीं, तटस्थ उम्मीदवार आए थे त्यांना. हमारी इच्छा है कि उनको बनने को ना करके बिल्कुल. और अच्छे बहुत दिन से विलास भाऊ शेडके का भी काम देखे हमने नगर पालिका में, बहुत अच्छा काम है उनका. और उनमें एक वो तटस्थ नेता है जो सबको लेके चलते, कोई भी व्यक्ति रहा उनके पास में तो उनकी तरफ से पॉजिटिव रिजल्ट है. तो ऐसा हमारा सोचना है कि वैशाली ताई शेडके को डबल से उनको प्रभार मिलने को. सबसे पहले लड़कियों के का मुद्दा है, जो उनकी जो सुरक्षा है वो अपने अकोले में बहुत ज़्यादा हो गई. हाँ, और बस रेलवे जो अपने यहाँ बस चलती है ना, उसके लिए भी थोड़ा ऑटो वालों का भी थोड़ा सा ज़्यादा वो हो गया है, क्या बोलते हैं उसको, मनमानी हो गई है. तो बस का एक ऑप्शन अच्छा है. सिटी बस हर सिटी में है, तो अपने अकोले में भी सिटी बस की व्यवस्था होने को ना. महापालिकेत अनुभवी असलेल्या महिलेस हे पद दिले जाईल. ओबीसी महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या महिलेला महापौर केले जाईल. अकोला महापालिकेत भाजपचा महापौर होणार असून नेमके कोणाला महापौर पदाची संधी पक्ष देते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकाच घरात वारंवार पदे दिले जातील काय असाही प्रश्न या निमित्त विचारला जात आहे. गेल्या काही वर्षात ज्यांना वारंवार पदे दिले गेले त्यांना तर पद दिले जाणार नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत 5 महिला महापौर भाजपने दिल्या आहेत. आता पुन्हा ओबीसी प्रवर्गातील महिलेला महापौर पदाची संधी मिळणार आहे. कमिशनखोरी आपल्या अकोल्यात वाढलेली आहे, ही कमी झाली पाहिजे. विकास कामं झाले पाहिजेत. आता जिथं तिथं कमिशनखोरी नंतर कामं होणे राहिले, झाले बी तर 1 वर्ष 1.5 वर्षावर कामं टिकत नाही. निकृष्ट दर्जाचे कामं होतात, याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. भले ते कोणती पक्षाचे असो, कोणी महापौर हो, फक्त लोकांचा सामान्य लोकांचा विकास झाला पाहिजे. रस्ते नाल्या हे व्यवस्थित बनल्या पाहिजेत. सामान्य लोकांना ती झेपत नाही, एवढं जास्त टॅक्स आहे आणि टॅक्सनुसार विकास कामं नाही आहेत की एवढं टॅक्स घेऊन राहिले सामान्य लोकांकडून, तेवढे फॅसिलिटी देऊन नाही राहिले. तर ते टॅक्स कमी झाला पाहिजे. सामान्य लोकांना झेपत नाही एवढा टॅक्स. महापौर झाल्यानंतर सर्वात पहिला मुद्दा त्यांनी टॅक्स घेतला पाहिजे. नळाचं जे टॅक्स आहे, घराचं टॅक्स एवढं वाढलेलं आहे प्रचंड प्रमाणात, ते कमी झालं पाहिजे. सर्वात पहिलं सिटी बस चालू झाली पाहिजे अकोल्यात, आहे की नाही. सामान्य माणसाला लय तकलीफ होते. आता रोड किती खराब आहे हे सगळं आहे. थोडासा कसं रोड चौडीकरण पाहिजे आणि सौंदर्यीकरण पाहिजे अकोल्याला. आणि नवीन नवीन उद्योग बी MRTCला पाहिजे. जसं सर्वात जास्त तो पहिले कसं हे जे बेरोजगारी आहे त्याच्यावर त्यांनी काम करायला पाहिजे. आपल्याला कोण वाटतं की ओबीसी मधलं महापौर कोण होणार? मी कल्पना गोडखोडे यांचं ऐकलेलं आहे, ते ॲडव्होकेट आहे बहुतेक. तर मला वाटते की त्यांनी महापौर व्हायला हवं. कल्पना गोडखोडेंना मी त्यांचं कामाचा पूर्ण परिचय पाहिलेला आहे, तर मला असं वाटत आहे की कल्पना गोडखोडे मॅडमनी व्हावं. मला वाटते मॅडम रस्ते थोडे खराब झालेले आहेत, त्यांनी रस्त्यांवर थोडं लक्ष द्यायला पाहिजे.
जे बाकी जे स्वच्छता आहे ते तर व्यवस्थितच सुरू आहे. आजकाल जे गाड्या आहे घंटा गाड्या ते घरी घरी येतात. तर बाकी रस्ते वगैरे थोडं आणि पाण्याचा एक मोठी समस्या आहे की 4-5 दिवसानंतर नळ येतो. तर त्याला 1-2 दिवसाआड असं करायला पाहिजे. अकोला महापौर पदासाठी जे आज ओबीसीचं आरक्षण निघालेलं आहे त्यासाठी रश्मी अवचार ह्या खूप योग्यतेनुसार आहेत असं मला स्वतःला वाटतं. कारण का त्यांनी गेल्या कितीतरी वर्षापासून खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या कामाबद्दल आणि त्या ज्या घरोघरी किंवा त्या महिलांचं असो किंवा पुरुषांचं असो ते स्वतः जातीने लक्ष देऊन ते बघतात. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांनाच जर महापौर पद जर मिळालं तर आम्हाला खूप आनंद होईल. पण त्यांच्यासोबतच माजी उपमहापौर वैशाली शेळके, शारदा खेडकर, कल्पना गोटफोडे ह्या देखील महापौर पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. हो, त्या देखील चांगल्या आहेत. असा इथले भाग नाही आहे की त्या वाईट आहेत म्हणून. त्यांचं पण योग्यतेनुसार जो काही हे आहे. पण जो माझा ओपिनियन आहे स्वतःचा तर मला असं वाटतं की रश्मी अवचार याच व्हायला पाहिजे असं मी हे समजतो. 80 सदस्यांच्या सभागृहात 41 नगरसेवकांचे संख्याबळ मिळाल्यास साधे बहुमत होणार आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व 3 पक्ष नेता ही महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार रणनीती आखली जात आहे. तसेच भाजपचे संख्याबळ बहुमताच्या आकड्याच्या अगदी जवळ असल्याने त्या पक्षासोबत जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव सेनेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागल्यानंतर लवकरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा करू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिकेत कोणाची सत्ता होणार या विषयावर अकोलेकरांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. इतकेच नाही तर प्रत्येक व्यक्ती या विषयावर चर्चा करताना दिसतो. भाजप की महाविकास आघाडी असा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे. जनतेने कोणाला नाकारले आणि कोणाची सत्ता होणार यावर मंथन होताना दिसून येत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या दोन्ही आमदारांनी तगडी फिल्डिंग लावली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत MIM, काँग्रेस, शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला उद्धव ठाकरे गटाची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. फोडाफोडीच्या भीतीने आज रात्री अनेक नगरसेवक गुपितस्थळी किंवा हॉटेलवर रवाना होण्याची शक्यता आहे. महापालिकेत सत्ता कोणाची येणार यासह महापौर पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. सध्या रिंगणात ही नावे आघाडीवर आहेत. यात भाजपच्या वतीने रश्मी अवचार, शारदा खेडकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सुरेखा मंगेश काळे यांच्या नावाची चर्चा आहे. तर वंचितकडून जयश्री बहादूरकर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. केवळ महापौरच नाही तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते आणि विषय समिती सभापती पदांसाठीही जोरदार लॉबिंग सुरू आहे. अकोल्याच्या राजकीय गोटात सध्या एका नगरसेवकाची किंमत 1 कोटी रुपयापर्यंत गेल्याची चर्चा रंगली आहे. घोडे बाजार तेजीस असल्याने नेत्यांनी आपल्या नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर कोणती घोषणा करतात आणि भाजप आपली 45ची जादू कशी सिद्ध करते यावर अकोल्याचा पुढचा कारभारी कोण हे स्पष्ट होईल. ज्यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती, अगदी त्याच वेळी भाजपने तिकीट नाकारलेले व दणदणीत विजय मिळवलेले अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार हे आंबेडकरांच्या बंगल्यावर प्रकाश आंबेडकर यांच्याशी हितगुज करत होते. पाहूया नेमके काय झाले या बैठकीत. वंचित गटनेता निलेश देव यांनी त्यांच्या राजकारणात बाहेरील मैत्रीचा फायदा घेत आशिष पवित्रकार यांना प्रकाश आंबेडकर यांच्या बंगल्यावर आंबेडकरांच्या सांगण्यावरून आमंत्रित केले. अकोल्यातील सत्ता स्थापनेच्या संपूर्ण नाट्यात भाजपचे माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे पुतण्या आणि भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गुरुवारी पवित्रकार यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन 20 मिनिटे चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे असे सूचक विधान पवित्रकार यांनी बैठकीनंतर केले. आशिष पवित्रकार हे नेमके कुठे जाणार असा प्रश्न असताना भाजपने मात्र त्यांना बोलाविले नसल्याचे पवित्रकार यांनी स्पष्ट केले. पण वेळेवर पवित्रकार यांचा काय पवित्रा राहतो हे पाहण्यासारखे असेल. साहेबांनी बोलवलं होतं मला, ते म्हणत की तुम्हाला अकोला शहरासाठी डेव्हलपमेंटसाठी आम्ही तुमचा चेहरा इच्छित आहे. तर ते एक अकोला शहराच्या डेव्हलपमेंटसाठी एक मोठं पद देतो म्हणतात आणि तशीच इच्छा सर्वांची आहे आमच्या एरियातल्या नागरिकांची. जर अकोला शहर सुधारायचं असेल तर काही ना काही आवश्यक आहे, तर तेच एक मोठं पद देतो म्हणतात म्हणून त्या हिशोबाने चर्चा झालेली आहे.
आता बोलतो ते समोर सर्वांशी. आंबेडकर साहेबांचं हे स्टेटमेंट आहे यापूर्वी की भाजपला घर जर सुंदर करायचं असेल तर भाजपच्या दूर राहूनच होऊ शकतं का, तशा पद्धतीची चर्चा झालेली आहे? हो, चर्चा झालेली आहे आणि आता डेव्हलपमेंट जे आहे ते करायचंच आहे. अकोला शहर हे जे आहे स्वच्छ शहर, सुंदर शहर बनवायचं आहे आणि काही प्लॅन आहेत आमच्या ह्याच्यात, ते करू. तर चान्स भेटला आणि चांगलं जर मोठं पद भेटलं तर मी अकोल्याचं नक्की स्मार्ट सिटी करून दाखवणार. भाजपकडे जाणार नाही हे आता स्पष्ट होते आहे. भाजपकडून अजून काही आलेलं नाही आहे, सध्या काही आणखीन आलेलं नाही आहे. आलं तर सांगा, त्यांच्याकडून पद जर पाहिजे असेल आणि अकोला शहराचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही अकोला शहराचं डेव्हलपमेंट करा, आम्ही तुमच्या सोबत राहू. तुमची भूमिका काय आहे? आता मी सर्वांशी बोलतो, आमचे ज्येष्ठ मंडळीशी, आणि चर्चा करून सांगतो. अकोला शहर डेव्हलपमेंट करायसाठी पद येणं आवश्यक आहे आणि सर्वांशी चर्चा करून कळवतो. भाजपला रोखणं गरजेचं आहे का? भाजपला रोखणं गरजेचं आहे असं वाटतं? नाही, अकोला शहर डेव्हलपमेंट करायसाठी माझ्या हातात जर दिलं तर मी नक्की 100% अकोला शहर डेव्हलपमेंट करतो. मी नक्की. मुख्यमंत्र्यांच्या सभेत 60 पारचा नारा देणाऱ्या भाजपला अकोल्यात 2017च्या निवडणुकीतील 48 हा नगरसेवकाचा आकडा गाठता आला नाही. भाजप 40च्या आत गेल्याने मोठी नामुष्की झाली आहे. अकोल्यात भाजपची सत्ता होते की भाजप प्रणित गटाची, याची चर्चा रंगली आहे. देशात राज्यात भाजपची सत्ता आहे, तशी ही अकोल्यात होईल काय असा प्रश्न विचारला जात आहे. पण अकोल्यात भाजपची नाही तर भाजप प्रणित गटाची सत्ता स्थापन होण्याच्या हालचाली वेगाने घडत आहेत. जिल्ह्यात खासदार बहुसंख्य आमदार भाजपचे असताना अकोला महापालिकेत भाजपच नाही तर भाजप प्रणित गटाची सत्ता स्थापन होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तिकीट वाटपातील घोळाने भाजपला फटका बसल्याने खासगीत नेते मान्य करत आहे. इतकेच नाही तर स्वपक्षीय बड्या नेत्यांनी काही तरुण उमेदवारांना पाडल्याचा दावा होत आहे. तिकीट वाटपातील रडारडी नंतर भाजपला पूर्ण बहुमत अकोलेकरांना नाकारले. याला जबाबदार कोण अशी विचारणा होत आहे. भाजपची सत्ता स्थापन होते की भाजप प्रणित गटाची, हा विषय अकोल्यात नाही तर राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील ज्योतिनगर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसरात आज गणेश जयंतीनिमित्त एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक धार्मिक सोहळा पार पडला. अकोल्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या 1 लक्ष वेळा अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमात 3000 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभाग नोंदवून संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध केला. अथर्व शीर्ष पठण कार्यक्रम गुरुवारी सकाळी सुरू झाला. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून या सोहळ्यात भाग घेतला. अथर्व शीर्षाच्या एकाच वेळी लयबद्ध पठणाने संपूर्ण परिसरात दैवी ऊर्जा भरली. 3000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी पठण केल्याने 1 लाख अवतारांची प्रतिज्ञा यशस्वीरित्या पूर्ण झाली. गणेश जयंतीनिमित्त भगवान गणेशाच्या जन्मोत्सवाचा भव्य उत्सव आयोजित करण्यात आला. मूर्तीचा अभिषेक करण्यात आला आणि सामूहिक आरती, भजन आणि हवन आयोजित करण्यात आले. आयोजकांनी सांगितले की यामागील मुख्य उद्देश आजच्या धावपळीच्या जीवनात तरुण पिढीला संस्कृती आणि आध्यात्मिक शांती देणे आहे. अकोल्यातील 3 प्रमुख संस्थांनी एकत्रितपणे हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काम केले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अकोला शहर आणि जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने जमले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना मेजवानी देण्यात आली. उपस्थितांनी सांगितले की हा कार्यक्रम दीर्घकाळ लक्षात राहील. देशात 77वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र जय्यत तयारी केली जात आहे. अकोला शहरातील शास्त्री स्टेडियमवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा पार पडणार असून प्रशासनाकडून मैदानाची डागडुजी आणि सजावटीचे काम वेगाने सुरू आहे. देश आपला 77वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी थाटामाटात साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. या राष्ट्रीय पर्वासाठी सर्व तयारी पूर्ण केली जात आहे. या निमित्ताने राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयी लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम सादर करतील. तसेच पोलीस संचलन, परेड देखील आयोजित करण्यात येणार आहे. यासोबतच विविध विभागांमार्फत चित्ररथांचे प्रदर्शनही केले जाईल. शहरातील शास्त्री स्टेडियमवर मुख्य शासकीय सोहळा संपन्न होणार असून प्रशासनातर्फे मैदानाची स्वच्छता आणि रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच या कार्यक्रमाची फुल ड्रेस रिहर्सल घेतली जाईल, परंतु त्याआधीच मैदान सुशोभित करण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त, संभावना व राष्ट्रीय मूल्यांची रुजवण व्हावी या उदात्त हेतूने शिक्षण विभागाच्या वतीने 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली माध्यमिक व तथा उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ सचिव निलिमा टाके, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख उपस्थित होत्या. शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर निवडक शाळांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्तबद्ध जीवनशैली व आत्मविश्वास निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी हा देशाचा उद्याचा आधारस्तंभ असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच संस्कारांची जोड देणे अत्यावश्यक आहे. या भूमिकेतून हा उपक्रम राबविला जात असल्याने मान्यवरांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि देशभक्तीची भावना दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. अमरावती येथे गुन्हे शाखा पथकाने नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना अकबरनगर येथील गुन्हेगार शेख जहीर हा जगवार कंपनीचे नळाचे साहित्य विक्री करण्यासाठी व्यावसायिकांकडे फिरत असल्याची माहिती मिळाली. निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची विचारपूस केली असता सदर माल सामरानगर जुना बायपास MIDC जवळ येथील निर्माणाधीन इमारत येथून 2 दिवसापूर्वी त्याचा साथीदार शेख असरुद्दीन शेख कमरुद्दीन अकबर यांच्यासह चोरल्याचे सांगितले. तो फरार आहे. राजापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच जहीरकडून जगवार कंपनीचे शॉवर आणि अन्य साहित्य असा 1,20,177 रुपयांचा मुद्देमाल असा 2,22,711 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त राकेश ओला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. बाळापूर तालुक्यातील बटवाडी मनारखेड भागात बिबट दिसला. वन विभागाच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. टीमला बिबट व खुणा दिसल्या नाहीत. मात्र लोकांचे व्हिडिओ पण सांगण्यावरून बिबट असल्याचे समजते. अशावेळी नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे. बाळापूर तालुक्यातील बटवाडी मनारखेड भागात बिबट दिसला. वन विभागाच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. टीमला बिबट व खुणा दिसल्या नाहीत. शेतात जाताना 4-5 जण सोबत असावे. रात्री दुचाकीवर जाताना दक्ष राहावे. दाट झाडीमुळे लपण्याच्या जागा या भागात जास्त असल्यामुळे बिबट्याचे वास्तव्य जास्त वेळ राहू शकते. सुरक्षितता बाळगून वन विभागाला माहिती द्यावी. बिबट जलद गतीने जागा बदलत राहतो, त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी. बिबट दिसल्याने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात व वनपाल गजानन गायकवाड यांनी केले आहे. बोरगाव नजीकच्या अन्वी मिर्झापूर शेतशिवारात रब्बी हंगामातील गहू पिकाला शेतकरी पाणी देत असताना 2 नीलगाईचे बछडे जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. 4-5 कुत्रे पाठलाग करत होते, पण एक बछडा पडून जाण्यास यशस्वी झाला, परंतु दुसरा श्वानाच्या तावडीत सापडला. शेतकरी अहमद पटेल यांनी धाव घेत त्याला श्वानाच्या तावडीतून सोडवून जीवनदान दिले. कुत्र्यांनी बछड्याला चांगलेच जखमी केले. जखमी झाल्याने योग्य उपचार व्हावेत म्हणून सर्पमित्र तथा वन्यजीव मित्र प्रशांत नागे यांनी माहिती दिली. प्रशांत नागे यांनी घटनास्थळी धाव घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नीलगाय बछड्याला उपचारासाठी ताब्यात घेतले. उपचार करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नीलगाईच्या बछड्याला जंगलात सुखरूप सोडल्याची माहिती आहे. वाशिम शहर आणि तालुक्यात अवैध सावकारी व्यवहाराविरुद्ध 8 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या धाडीत आर्थिक व्यवहारांचा उल्लेख असलेले व कथितरित्या सावकारी व्यवसायांशी संबंधित विविध दस्तऐवज व कागदपत्रे जप्त करण्यात आली. सहकार विभागाच्या या कारवाईमुळे शहरासह एकच खळबळ उडाली आहे. वाशिम शहर आणि तालुक्यात अवैध सावकारी होत असल्याची तक्रारी सहकार विभागाकडे आली होती. त्या अनुषंगाने वाशिम शहरासह तालुक्यात धाड सत्र मोहीम राबवली जात असताना वाशिमच्या गिरधारीलाल अग्रवाल, मारुती ठाकरे, सुरत सातपुते, स्वप्नील इंगोले, अजय इंगडे, राहुल उर्फ बंटी शिरसाट आणि वाजिद खान यांच्या घरी धाड टाकण्यात आली. दरम्यान घराची झडती घेतली असता यामध्ये रोख, वह्या, खतावणी, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प, स्थानावर मालमत्तेची खरेदी खत व इसार चिठ्ठ्या अशी कागदपत्र मिळून आली. मिळालेली ही कागदपत्र पंचनाम्यानुसार ताब्यात घेण्यात आली असून या प्रकरणी पुढील चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सहकार विभागाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. प्रकाश आंबेडकर, आमदार देशमुख, आमदार पठाण यांना मिळेल का यश?
भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीची वंचितसह मोर्चे बांधणी. महापौर पदाचे आरक्षण निघाले, ओबीसी महिला होणार प्रथम नागरिक. भाजप, उद्धव सेना आणि वंचितमध्ये महापौर पदाचे प्रबळ दावेदार. महापौर निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेची वाट. भाजप विरोधक एकत्र राहणार काय? अकोलेकरांना पडला सर्वात मोठा प्रश्न. आशिष पवित्रकार वंचितच्या दरबारी, भाजपची डोकेदुखी वाढली. अपक्ष नगरसेवकाच्या पवित्र्यावर ठरणार सत्तेचे समीकरण. भाजप नेत्यांची 60 पारची घोषणा उडाली हवेत. राज्यात देशात सत्ता असताना 40 आतील भाजप गटाच्या नावाखाली येतील एकत्र. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.